चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मागच्या लेक्चरला आपण घड्याळाचे काही प्रश्न बघितले होते, बरोबर. आता घड्याळाचे प्रश्न यानंतरचे बघा. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. दुपारी 12 ते रात्री 9 पर्यंत जितके वाजले तितके टोल पडतात, तर एकूण किती टोल होतील किंवा पडतील? किती टोल पडतील? 57, 58, 59 आणि 60 हे पर्याय तुमच्या समोर आहे. काय म्हणते? अशा प्रकारचे प्रश्न मागच्या लेक्चरला बघितले होते. काय? टोलाचे प्रश्न आहे ना. जितके वाजले तितके, अर्ध्या तासाला एक, या प्रकारचे होते. दिवसातून किती टोल पडतात? तर यामध्ये तुम्हाला काय म्हणे, दुपारी 12 ते रात्री 9 पर्यंत जितके वाज तितके टोल पडतात, तर एकूण किती टोल पडतात? आता अर्ध्या तासाचं काही प्रश्नच नाही तुम्हाला. जितके वाजले तितके, दुपारी 12 ते रात्री 9. सांगा, दुपारी 12 वाजता किती पडणार? 12, बरोबर. दुपारी 12 वाजता 12, दुपारी 1 वाजता 1, 2 वाजता 2, 3 ला 3, दुपारी 4 वाजता 4, 5 वाजता किती पडणार? 5, बरोबर. सायंकाळी 6, सायंकाळची 7, रात्री 8, रात्री 9, बरोबर का, पर्यंत किती टोल पडतील? आता या ठिकाणी काय करणार आपण? बघा, पहिले हे 12 ला 12 घेऊन घेऊ, प्लस 1 ते क्रमवार 9 नैसर्गिक संख्याची बेरीज काय होणार? तर आपण कशी करणार? तर बाबा, शेवटचा पहिल्यापासून जर सुरुवात असेल तर शेवटची संख्या 9 गुणिला त्या पुढील अंक भागीला किती? 2. क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज करताना आपण काय करतो? जर प्रश्न 1 पासून असेल तर शेवटची अंक 9, शेवटची संख्या 9 गुणिला त्यानंतरचा अंक किंवा संख्या 10 आणि छेदामध्ये किती येते? 2. त्यानंतर 2 1 2 2 5 10, किंवा तुम्ही असं केलं तरी चालते. 9 आणि 1 10, 8 आणि 2 10, किंवा याची सरळ अशी बेरीज केली तरी चालते. त्याच्यात बेरीज करून टाका. बघा, तर 12 अधिक किती व्हायला? बघा, 9 गुणिले 5 किती व्हायला? 45, बरोबर. 5 अधिक 2 किती व्हायले? 7, आणि 4 आणि 1 किती व्हायले? 5. तर एकूण टोल किती पडायला पाहिजे? 57 टोल पडतात. पर्याय क्रमांक किती येते? पहिला, 57 टोल. चला, समजलं? सांगा. 57 टोल पडतात. दुपारी 12, हे बघा, इथं दुपार सुरू झालं. दुपारी 12, दुपारी 1 वाजता 1, दुपारी 2 वाजता 2, 3 वाजता 3, 4 वाजता 4, 5 वाजता 5, 6 वाजता 6, 7 वाजता 7, रात्री 8, रात्री 9 वाजता 9 टोल पडणार. अर्ध्या तासाचा प्रश्न या ठिकाणी दिलेला नाही. अर्ध्या तासाचं काय आपल्याला सांगितलेलं नाही, बरोबर. मग जितके वाजले तितके याप्रमाणे 12 ला 12, 1 ते 9 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची बेरीज करताना शेवटची संख्या 9 गुणिला 10 आपण लिहितो, भागिले 2. याला सोडा, 2 5 10, 9 5 45, 12 अधिक 45 बरोबर किती होतात? 57. हे तुमचं उत्तर आहे. चला, यानंतर प्रश्न क्रमांक 59. सकाळी 10:15 ते सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत जितके वाजले तितके, तर दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे किती टोल पडतील? पर्याय क्रमांक 1 46, दुसरा 47, 48 आणि यापैकी नाही. चला, सेम आहे, फक्त अर्ध्या तासाप्रमाणे सुद्धा टोल तुम्हाला दिलेले आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला काय पडतो? 1 टोल पडतो म्हणा. जितके वाजले तितके पण टोल पडतात. चला, सांगा. चला, बरोबर जमते का पहा. चला, आता काय होते? पहिल्यांदा आपण तासाप्रमाणे बघू. पहिल्यांदा तासाप्रमाणे किती टोल पडतील? तासाप्रमाणे किती टोल पडणार? तर मला सांगा, 10:15 वाजले, बरोबर. 10:15 वाजले, तर 10 वाजताचे टोल पडणार का? नाही. त्यानंतर 11 वाजताचा टोल पडते, आणि 11 वाजताचा टोल पडते. 11 वाजताचे टोल पडतात या ठिकाणी, बरोबर. आणि 10:30 वाजताचा अर्ध्या तासाप्रमाणे 10:30 ला किती पडणार? 1 टोल. अर्ध्या तासाला 1 म्हणजे 10:30 ला 1 पडणार, आणि 11 वाजले म्हणून जितके वाजले तितके म्हणजे 11 वाजता 11 टोल पडणार. आपण या ठिकाणी बघा काय करणार. तर गुरुजी, आपण तासाप्रमाणे जसं लिहिलं तसं दुसऱ्यांदा इकडं अर्ध्या तासाप्रमाणे सुद्धा घेऊ. अर्ध्या तासाप्रमाणे काय होते बघा. अर्ध्या तासाप्रमाणे 10:30 ला 1 टोल पडणार, बरोबर.
आणि तासाप्रमाणे काय होणार, 11 वाजता किती टोल पडणार, 11 टोल पडणार. ओके, जमते का सांगा. 10:15 10 वाजून 15 मिनिटानंतर 10:30 ला एक टोल पडणार अर्ध्या तासाप्रमाणे, आणि तासाप्रमाणे 11 वाजता 11 टोल पडणार. पुन्हा 10:30च्या 11 वाजले, 11 वाजल्यानंतर मग 11:30 ला किती टोल पडणार, एक टोल पडणार, आणि 12 वाजताचे किती टोल पडणार, 12 टोल पडणार. जमते. त्यानंतर 12 वाजलेचे 12, मग 12 वाजल्यानंतर किती वाजणार, 12:30. 12:30चा किती टोल पडणार, एक टोल पडणार. 12:30 ला एक टोल पडतो. मग 1 वाजता दुपारी एक टोल पडणार. 1:30 वाजता किती पडणार हो, एक टोल पडणार. 1 वाजताचा एक, कारण 1 वाजला म्हणून जितके वाजले तितके, आणि अर्ध्या तासाचा एक. त्यानंतर 2 वाजता किती टोल पडणार, 2 पडणार. आणि त्यानंतर 2:30 वाजता किती टोल पडणार, अर्ध्या तासाचा एक. त्यानंतर 3 वाजता किती टोल पडणार, 3. 3:30 वाजता किती टोल पडणार आहे, एक, अर्ध्या तासाचा. त्यानंतर 4 वाजता तासाप्रमाणे किती टोल पडणार, 4. त्यानंतर 4:30 वाजता अर्ध्या तासाचा किती पडणार, एक. आणि त्यानंतर बघा 5 वाजताचे तासाप्रमाणे किती टोल पडणार, 5 टोल पडणार. आणि अर्ध्या तासाचा 5:30 वाजले का हो, 5:30 वाजता किती टोल पडणार, एक. या ठिकाणी काय होणार, बेरीज 1 2 3 4 5 6 7 8, हे अर्ध्या तासाची किती पडणार मित्रांनो, 8 टोल पडणार. बरोबर का. 1 2 3 4 5 6 7 8 8. आणि ह्या तासाप्रमाणे किती टोल पडणार याची बेरीज करा. 5 आणि 4 9, 3 12 आणि 2 14, 14 बरोबर. 14 आणि 1 15, 15 आणि 2 17 आणि 1 18, 8 हाच्याला 1. त्यानंतर 1 2 आणि हे हाच्याचा 1, किती वाहिले 3, 38. तर तासाप्रमाणे 38 आणि अर्ध्या तासाप्रमाणे 8. मग 38 अधिक 8 करा, किती वाहिले बघा, 8 आणि 8 1606, हाच्याला 1 आणि हे 4, 3 आणि 1 4, 46 टोल पडणार. पर्याय क्रमांक किती येते मित्रांनो, 1 हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. 46 टोल पडायला पाहिजे. तासाप्रमाणे तासाप्रमाणे जितके वाजले तितके, आणि प्रत्येक अर्ध्या तासाला 1. आता बघा या ठिकाणी 5 वाजून 45 मिनिटानंतर 6 वाजायले का नाही, मग 6 वाजना गेले म्हणून 6चे टोल पडणार नाही. चला प्रश्न क्रमांक घ्या 60वा. लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतात, तर त्या घड्याळाचे 12:15 वाजल्यापासून 5:15 वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील. पहिला पर्याय 20, दुसरा 15, तिसरा 19 आणि चौथा आहे 21. चला सांगा. बरोबर. आता बघा लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे, म्हणजे जशा 2 वाजले तर 2, 3 वाजले तर 3, आणि अर्ध्या तासाला 1 असा आहे. मग 12:15 म्हणजे 12 वाजून 15 मिनिट. समजलं का सांगा. 12:15 म्हणजे 12 वाजून 15 मिनिट. मग इथं 12:30 ला अर्ध्या तासाचे पडणार आणि 1 वाजता तासाप्रमाणे पडणार. ओके. आपण पहिल्यांदा मुद्दा काय करायचा आहे, तर पहिल्यांदा मुद्दा काय करायचा आहे, तासाप्रमाणे आणि दुसरा मुद्दा आपण बघू अर्ध्या तासाप्रमाणे ठीक आहे. मग तासाप्रमाणे किती होणार, तर तासासाठी 12:15 वाजले म्हणजे त्याच्यानंतर तास किती होणार, 1. तर 1 वाजता किती टोल पडणार, 1. अर्धा तास कधी होणार, 12:15 नंतर 12:30 होणार. हे 12:30 वाजता 1 टोल पडणार. ओके, जमते, जमलं. मग आता बघा 1 च्या नंतर तासाप्रमाणे 2 होईल, 2 वाजता 2 टोल पडणार. आणि मग त्याच्यानंतर इथं 12:30च्या नंतर काय होणार गुरुजी, 1:30 वाजता 1 टोल पडणार, 2:30 वाजता 1 टोल पडणार. बरोबर. त्याच्यानंतर 3:30 वाजता 1 टोल पडणार, 4:30 वाजता अर्ध्या तासाचा 1, 5:30 वाजले का
12:15 वाजल्यापासून 5:15, 5:15 म्हणजे किती होते मित्रांनो? 5:15. मग 5:15पर्यंतच आपल्याला कालावधी दिलेला आहे, म्हणून 5:30 वाजणार नाही. अर्ध्या तासाचे किती वाजले? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 टोल हे अर्ध्या तासाप्रमाणे पडणार. आणि मग 2च्या नंतर किती होणार? 3 वाजता 3 टोल, 4 वाजता किती होणार? 4 टोल, 5 वाजले का? हो, त्याचे 5 टोल. 6 वाजतील का? आता नाही, 5:15 वाजेपर्यंत जायचं होतं आणि 12:15च्या पुढे जायचं होतं. मग 12:15 म्हणजे 12 वाजले नाही, म्हणून तासाप्रमाणे 1 2 3 4 5 असे एकूण बेरीज किती वाजले? 5 आणि 4 9 आणि 3 12, 2 14 आणि 1 15. तर तासाप्रमाणे 15 टोल, अर्ध्या तासाप्रमाणे 5 टोल यांची जर आपण बेरीज केली तर किती येणार? हे 15 अधिक हे 5 बरोबर किती येणार? 20 टोल. हे तुमचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक किती येते मित्रांनो? 1. या प्रकारे 20 टोल पडायला पाहिजे. चला समजलं. प्रश्न क्रमांक 61. घड्याळात दर अर्ध्या तासाला 1 टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात, तर सकाळी 9:15 वाजल्यापासून सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत किती टोल वाजतील किंवा पडतील? पहिला पर्याय 57, 58, 60 आणि 100. चौथा पर्याय. चला पहा सोडून. ओके, पहिले आता बघा तासाप्रमाणे आणि अर्ध्या तासाप्रमाणे. ठीक आहे, पहिले आपण घेऊ तासाप्रमाणे. ठीक आहे, तासाप्रमाणे. तासाप्रमाणे काय होणार बघा, बरोबर सांगा. किती ते किती म्हणायला? सकाळी 8:45. 8:45 म्हणजे सांगा. 8:45 म्हणजे 8:45 आपण 8:45 म्हणतो, बरोबर. 8:45 8:45 म्हणतो. मग तास कधी होणार? याच्यानंतर 9, बरोबर. आणि सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत. 4:45 म्हणजे काय होणार? तर 5:45. 4:45 म्हणजे 5:45, बरोबर. मग आता 5:45 म्हणजे तास 5 होईल का? नाही. तर किती होणार? 4. म्हणजे 9 ते 4 वाजेपर्यंत तासाप्रमाणे पडणार. मला सांगा 9 वाजता किती पडणार? 9. त्याच्यानंतर 10 वाजता 10, 11 वाजता 11, 12 वाजता 12, 1 वाजता 1, 2 वाजता 2, 3 वाजता 3 आणि 4 वाजता 4. एकूण टोल किती पडाले बघा. ठीक आहे, 4 वाजेपर्यंत आपल्याला जाता येईल. करा बेरीज. हे 10 वाजले, 20 वाजले आणि हे 30. 30 40 42, 42 43 45 48 आणि 4 किती वाजले? 52. एकूण टोल किती झाले? 52. तासाप्रमाणे 52 टोल झाले. 10 20 30 40 42 43 45 48 आणि 4 52 टोल. त्यानंतर अर्ध्या तासाप्रमाणे बघा किती होणार. दुसऱ्यांदा आपल्याला काय करायचं? अर्ध्या तासाप्रमाणे. अर्ध्या तासाप्रमाणे अर्ध्या तास किती होणार बघा. पहिला वेळ आहे 8:45. 8:45 म्हणजे 9 वाजले. सॉरी, 8:45 म्हणजे तासाप्रमाणे 9 वाजेल आणि मग 9:30 म्हणजे अर्ध्या तासाचा कधी पडणार? 9:30 वाजता 1 टोल पडणार. 9:30 ला 1, त्याच्यानंतर 10:30 ला 1, बरोबर. त्याच्यानंतर 11:30 ला 1, त्याच्यानंतर 12:30 ला किती? 1, त्याच्यानंतर 1:30 ला किती? 1, त्याच्यानंतर 2:30 ला किती? 1, बरोबर. असं आपल्याला कुठपर्यंत जायचं आता? 4:30 वाजेपर्यंत आपण जाऊ शकतो, कारण 4च्या नंतर 4:45 पर्यंत टायमिंग आहे. 4:30 पर्यंत. मग बघा 3:30 ला किती पडणार मित्रांनो? 1 आणि 4:30 ला किती पडणार? 1. जमते का? 4:30, कारण आपल्याला 4:45 पर्यंत जायचं. एकूण व्हायला किती? 1 2 3 4 5 6 7 8. तर हे झाले 8 टोल. मग हे तासाप्रमाणे 52 टोल
आणि अर्ध्या तासाप्रमाणे 8 टोल, एकूण किती व्हायले 60 टोल होत आहे. पर्याय क्रमांक किती येते? तिसरा हे तुमचं उत्तर आहे. 60 टोल पडायला पाहिजे. समजते का सांगा? तासाप्रमाणे आपण 9 का घेतलं? टायमिंग आपल्याला आहे मित्रांनो 8:45, म्हणजे याच्यानंतर तासाप्रमाणे 9 वाजल आणि अर्धा तासाप्रमाणे 9:30च्या वेळेनुसार आपल्याला टोल वाजतील. तर 4:45 म्हणजे 4:45 पर्यंत काय होणार? तासाप्रमाणे 4 होणार, कारण 5 वाजणार नाही. आणि अर्धा तास म्हणजे 4:30 होणार, 5:30 होणार नाही. म्हणून आपण 4:30 पर्यंत लिमिट, आणि सुरुवात झाली आपली 9:30 तासाप्रमाणे, सुरुवात झाली 9 आणि शेवट झाला 4 तासाप्रमाणे. ओके, याची बेरीज येते 52 टोल आणि याची बेरीज येते 8 टोल, म्हणजे व्हायला किती? 60 टोल. ओके, प्रश्न घ्या 62. एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात, तर दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील? पहिला पर्याय 48, दुसरा आहे 46, तिसरा 50 आणि चौथा आहे 52. चलो ओके, सांगा. पहिले सोडून पहा, सांगतो काय करायचं. ओके, बघा एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असेल तितके टोल वाजतात. दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 8 है ना, जितके वाजले असतील तितके टोल पडतात. प्रत्येक तासाला जितके वाजले तितके टोल पडतात. दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत, म्हणजे अर्ध्या तासाचे टोल पडणार का? नाही, अर्ध्या तासाचे टोल पडणार नाही. सरळ 12 आपल्याला काय करायचं आहे? जितके वाजले तितके म्हणे. मग मित्रांनो दुपारी 12 वाजता किती टोल पडणार? 12. त्याच्यानंतर दुपारी 1 वाजता 1, 2 वाजता 2, 3 वाजता 3, 4 वाजता 4, बरोबर. 5 वाजता किती येणार? 5, 6 वाजता 6, 7 वाजता 7 आणि रात्री किती होणार? 8. हा प्रश्न मागचाच एक रिपीट झालेला आहे, पण हा प्रश्न अगोदर आलेला आहे परीक्षेला आणि ते पण आला होता. मागचा प्रश्न होता 9 वाजेपर्यंत, याच्यासारखाच एक 9 वाजेपर्यंत होता. दुपारी 12 ते रात्री 9, हे दुपारी 12 ते रात्री 8 आहे. ओके, चला हे काय करू आपण? 12ला 12 जशाला तसं ठेवू. कंसामध्ये काय करू? 1 ते क्रमवार 8 नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करणार? तर 1 पासून सुरुवात जर असेल तर मग 8 गुणिला शेवटचा अंक 8 गुणिला यापुढील अंक 9 आणि भागीला किती करायचं? 2. 12ला 12 अधिक याला भाग द्या, 2 बे 2 चौक 8, 4 9 किती व्हायलं? 36. 12 अधिक 36 म्हणजे काय होते? 2 आणि 6 किती व्हायले? 8, 4 आणि 1 3 आणि 1 किती व्हायले? 4. तर ओके, टोटल किती व्हायलं? 48 हे तुमचं उत्तर आहे. बरोबर, 48 हे तुमचं उत्तर आहे. एकूण टोल 48 पडणार आणि फक्त तुम्हाला काय म्हणे? फक्त तासाप्रमाणे एकूण टोल किती पडतात? जमते? प्रश्न 63 घ्या. संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरू झालेले नाटक 3:45 तासांनी संपले, तर नाटक किती वाजता संपले? 8:45, 8:55, 9 आणि 9:15. चला, प्रकार बदलला. टोलाचे प्रश्न समाप्त झाले. यानंतरचा हा प्रकार. चला आता बघा, संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरू झालेले नाटक. तर संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटाला नाटक सुरू झालेलं आहे. 3:45 तासांनी संपले. 3:45 तास म्हणजे किती सांगा बरं? 3 तास आणि 45 मिनिट. समजलं का सांगा? 3:45 तासांनी. 3:45 तास म्हणजे काय? 3 तास 45 मिनिट. म्हणजे बाबा आता काय होणार आहे? 3:45 तास म्हणजेच की आता 4 तासाला फक्त 15 मिनिट बाकी होते. का? तर बघा 1 तास म्हणजे 60 मिनिट आणि याचे जर आपण समान 4 तुकडे केले तर 1 भाग 15 मिनिटाचा होतो. बरोबर, तर 1 भाग 15 मिनिटाचा पावणे म्हणजे 3 भाग होतात. 15 मिनिट 15 मिनिट 15 मिनिट म्हणजे किती व्हायले बघा? ते 45 मिनिट व्हायले. सव्वा म्हणजे 1 भाग
आहे ना. सव्वा म्हणजे एक भाग आणि त्याच्यानंतर म्हणजे एक आणि त्याच्यानंतर एक भाग 15 मिनिट. दीड म्हणजे काय, एक पूर्ण आणि दीड म्हणजे अर्धा, आहे ना. दीड म्हणजे अर्धा, बरोबर. म्हणजे 30 मिनिट होणार. दीड मिनिट, दीड म्हणजे काय होणार, 1 तास 30 मिनिट असं. मग तसं पावणे, पावणे 4 म्हणते. पाऊण म्हणजे आपल्याला 4 पैकी एक भाग घ्यायचा, म्हणजे 25% आपल्याला घ्यायचे आहे. म्हणून या ठिकाणी किती येणार, 15 म्हणजे 1, पावणे म्हणजे 3 भाग घ्यायचे आपल्याला, पावणे 4 तासांनी, पावणे 4 तासांनी म्हणजे 3 तास 45 मिनिट. तर नाटक संपले, तर नाटक किती वाजता संपेल. म्हणजे आपण इकडे बघा, हे तास आहे आणि हे मिनिट आहे, याच्यात मिळवा. तर 3 तास 45 मिनिट आपण मिळवलं तर किती होणार, हे 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर हे 8. तर 8 वाजून किती झाले, 75 मिनिट झाले. मग 8 वाजून 75 मिनिटाला आपल्याला कसं लिहिता येईल सांगा बरं. तर 75 मिनिट जे आहे मित्रांनो, तर आपल्याला याच्यातून जास्तीत जास्त किती तासाचे मिनिट वजा करू शकतो आपण. तर याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त 1 तास म्हणजे 60 मिनिट आपण वजा करू शकतो. तर जितके मिनिट वजा करायलो त्याचे किती तास होतात ते आपल्याला इकडे मिळवायचं आहे. 1 तास होते म्हणजे इथं 9 होणार आणि इथं किती, 5तून 0 गेले 5, 7 मधून 6 गेलं 1, 9 किती होते, 15. 9 वाजून 15 मिनिट. पर्याय क्रमांक किती येते मित्रांनो, हे तुमचं 4 येते. ओके, समजलं का. पावणे 4 तास म्हणजे 3 तास 45 मिनिटांना नाटक संपलं. 5 वाजून 30 मिनिटाला नाटक सुरू झालं, 3 तास 45 मिनिटांना संपलं, म्हणजेच ते 8 वाजून 75 मिनिटाला संपलं, म्हणजेच ते 9 वाजून 15 मिनिटाला समाप्त झालं. प्रश्न क्रमांक बघा 64 घ्या. दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी सुरू झालेले चित्रपट 2.5 तासांनी संपला, म्हणजे तो किती वाजता संपला. हे सारे प्रश्न बघा महत्वाचे आहे, IMP प्रश्न आहे आणि हे प्रश्न अगोदर कुठल्या ना कुठल्या परीक्षेला आलेला आहे, फक्त मी इथं सांगितलेलं नाही. ओके, आणि हेच प्रश्न पुन्हा रिपीट येऊ शकतात, येतातच. ओके, म्हणजे किती वाजता संपला, 6:15, 5:45, 6:30, 7 वाजून 15 मिनिटांनी किंवा 7:15 वाजता. चला ओके. बघा, दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी सुरू झालेलं चित्रपट, चित्रपट कधी सुरू झाला, 3 वाजून 45 मिनिटाला सुरू झालं, बरोबर. 2.5 तासांनी संपलं. 2.5 तास म्हणजे काय सांगा, 2 तास 30 मिनिट, बरोबर. 2 तास 30 मिनिट, किती, 30 मिनिट. 2 तास 30 मिनिटांनी संपलं. 2.5 तास म्हणजे 2 तास 30 मिनिट. मग याच्यामध्ये 2 तास 30 मिनिट काय करायचं, तुम्हाला प्लस करायचं आहे, कारण 3 वाजून 45 मिनिटाला सुरू झालेला चित्रपट 2 तास 30 मिनिटांनी संपला. तर हे आहे मित्रांनो तास आणि हे असतात मिनिट. तासा म्हणजे तास, प्लस करा, मिनिटामध्ये मिनिट प्लस करा, 5, 7 आणि इथं किती येणार, 5 वाजून 75 मिनिट. आता 75 जे मिनिट आलेलं आहे याच्यातून आपण किती तासाचे मिनिट वजा करू शकतो. जसं 1 तास म्हणजे किती होते, 60 मिनिट होतात. त्याच्यानंतर 2 तास म्हणजे किती होतात, 120 मिनिट होतात. मग आपण किती मिनिट वजा करू शकतो, 60च 1 तासाचे. मग जितके मिनिट तुम्ही इथून वजा करायले त्याचे किती तास बनतात तेवढे तास याच्यात मिळवा. 60 मिनिट वजा करायले तर 60 मिनिट म्हणजे 1 तास होते. मग इथं किती येणार बघा, 5 मध्ये 1 मिळवा 6 आणि त्याच्यानंतर 5तून 0 गेले 5, 7 मधून 6 गेला 1, 6 वाजून 15 मिनिट. 6:15 वाजता हे नाटक, चित्रपट खलास होणार. काय होणार, समाप्त होणार. ओके, चला समजलं. प्रश्न क्रमांक 65 बघा. 24 तासी कालमापन पद्धतीने रात्री 10 वाजले असतील तर त्यास किती वाजले असे म्हणतात. 22, 10, 13 आणि 11. एकदम नॉर्मल प्रश्न आहे, साधा सोपा प्रश्न आहे. आणि विशेष म्हणजे बघा, बुद्धिमत्ता या विषयामध्ये घड्याळ असो, दिनदर्शिका असो, तुमचं दिशा असो, कोणताही चॅप्टर असू द्या, ओके, कूट प्रश्न असू द्या, काय असू द्या, याच्यामध्ये मी जे प्रश्न घ्यायलो मित्रांनो ते तसेच प्रश्न भरतीला येतात, 100% येतात. ओके,
एकही प्रश्न या नोट्सच्या बाहेर नसणार, याची गॅरंटी आपण तुम्हाला देणार आहे. ओके, देणार आहे म्हणजे काय, दिली सर. ओके बा, कालमापन पद्धतीने 10 वाजलेले आहे, तर 24 तासिके घड्याळात किती वाजले असेल, तर आपण 24 तासिके घड्याळामध्ये बघितलेलं आहे 13 वाजले म्हणजे किती वाजतं 1, 14 वाजले म्हणजे किती येते 2, 15 वाजले म्हणजे 3, 16 वाजले म्हणजे 4, 17 वाजले म्हणजे किती 5, 18 वाजले म्हणजे किती येणार 6 आणि 19 वाजले म्हणजे 7, 20 वाजले म्हणजे किती येते 8, 21 वाजले म्हणजे 9, 22 वाजले म्हणजे 10, 23 वाजले म्हणजे 11 आणि 24 वाजले म्हणजे किती 12. आपल्याला म्हणे 10 वाजले असेल तर किती वाजले असेल, तर 10 वाजले म्हणजेच किती वाजले मित्रांनो 22 वाजलेली आहे. किती 22. पर्याय क्रमांक किती येते पहिला. ओके, समजलं. प्रश्न क्रमांक 66. अजय नेहमीपेक्षा 15 मिनिटे लवकर बस स्टॉप साठी घरून निघाला. स्टॉपवर पोहोचण्यासाठी 10 मिनिटे लागलात. तो 8:40 वाजता स्टॉपवर पोहोचला, तर बस स्टॉप साठी तो सहसा किती वाजता घरून निघतो. 8:40, 8:45, 8:55. माहिती अपूर्ण आहे. चला सांगा. बघा, अजय नेहमीपेक्षा 15 मिनिटे लवकर बस स्टॉप साठी घरून निघाला. म्हणजे घरून निघताना 15 मिनिट अगोदर निघाला. स्टॉपवर पोहोचण्यासाठी 10 मिनिटे लागतात. स्टॉपवर पोहोचायला त्याला किती मिनिट लागते 10 मिनिट लागते. तो 8:40 वाजता स्टॉपवर पोहोचला. बरं, स्टॉपवर पोहोचला तो टाइम तुम्हाला दिलेला आहे. स्टॉपवर कधी पोहोचला 8:40 पोहोचला. स्टॉपवर पोहोचला आणि पोहोचण्यासाठी स्टॉपवर पोहोचण्यासाठी त्याला किती मिनिट लागते 10 मिनिट लागते. म्हणजे तो घरून निघाला असेल तर तो वेळ कोणता असेल, तर तो सहसा किती वाजता घरून निघाला. ओके, तर 10 मिनिट त्याला लागते. म्हणजे 10 मिनिट अगोदर याच्यातून काय करा मायनस करून टाका. म्हणजे तो 8:30 मिनिटाचा प्रवास त्यानं पूर्ण केला. हे झालं प्रवास पायी, त्याचा पैदल. बरोबर. 8:40 तो स्टॉपवर आला. त्याला घरून निघाल्यानंतर 10 मिनिट पैदल चालावं लागल. मग 10 मिनिट पैदल चालावं लागल म्हणजे 8:30 ते 8:40 हे त्याचा प्रवासाचा कालावधी झाला. पण तो घरून काय केला 15 मिनिट अगोदरच निघाला. 15 मिनिट अगोदर निघाला म्हणजे घरून निघण्याचा वेळ, घरून निघण्याचा वेळ त्याचा किती असायला पाहिजे मित्रांनो, तर याच्यातून अजून 15 मिनिट काय करा मायनस करा. तर 8 वाजून किती येणार 15 मिनिट येते का सांगा. 8 वाजून काय होणार 15 मिनिट होणार का. अजय नेहमीपेक्षा 15 मिनिट लवकर बस स्टॉप साठी घरून निघाला. 15 मिनिट लवकरच निघाला. म्हणजे 8:15 निघाला म्हणजे तो 8:30 निघत होता. आणि स्टॉपवर पोहोचण्यासाठी 10 मिनिट लागतात. स्टॉपवर समजा 8:15 आहे. बरोबर, 8:15 निघला, तर 15 मिनिट लवकर निघाला म्हणजे 8:30 निघत होता आणि तिथून 8:40 वाजता स्टॉपवर पोहोचला. तर स्टॉपसाठी तो सहसा किती वाजता घरून निघाला. बरोबर व्हायला ना. 8:15 पर्याय दिलेलं नाही. काहीतरी आहे, पण मला तर उत्तर हेच वाटायला आहे. पण आपल्यात माहिती अपूर्ण आहे किंवा यापैकी नाही, हा मुद्दा आपण घेऊत का. बघा, जर अजय नेहमीपेक्षा 15 मिनिट लवकर बस स्टॉप साठी घरून निघाला. स्टॉपवर पोहोचण्यासाठी 10 मिनिट लागतात. म्हणजे प्रवासाला त्याला 10 मिनिट लागते. समजा तो 8:30 निघाला असता तर 10 मिनिटांनी तो पोहोचला असता.
म्हणजेच तो 8:40ला पोहोचला. 8:40 मधून 10 कमी करा 8:30. 8:30ला जर निघला असता तर 10 मिनिटाचा प्रवास केला की 8:40 वाजता स्टॉपवर पोहोचणार होता. पण तो नेहमीपेक्षा म्हणजे दररोज तो 8:30ला निघत होता, पण नेहमीपेक्षा 15 मिनिट लवकर पोहोचला. लवकर बस स्टॉपसाठी घरून निघाला म्हणजे तो 8:15लाच निघायला असायला पाहिजे. बरोबर असं दिलेलं आहे, पण पर्यायामध्ये काय आहे मिस्टेक पाहतो मी, पण असं उत्तर असायला पाहिजे, जे की आपल्याला उत्तर दिलेलं नाही किंवा मग यापैकी नाही असं आपण घेऊ. चला प्रश्न क्रमांक 67. कल्याणीची घड्याळ 6 मिनिट पुढे आहे आणि जी रेल्वे सकाळी 7 वाजता येणार होती ती 14 मिनिट उशिरा आली. कल्याणीच्या घड्याळानुसार रेल्वे कोणत्या वेळेस आली? सकाळी 7:08 मिनिटावर, सकाळी 7:14 मिनिटावर, सकाळी 7:20 मिनिटावर, सकाळी 7:26 मिनिटावर. चल पहा प्रश्न काय म्हणते. बघा कल्याणीची घड्याळ 6 मिनिट पुढे आहे आणि जी रेल्वे सकाळी 7 वाजता येणार होती ती 14 मिनिट उशिरा आली. आता बघा रेल्वे येण्याचा टाइम किती होता? 7 वाजताचा होता. बरोबर रेल्वे येण्याचा टाइम 7 वाजता येणार होता, ती 14 मिनिट उशिरा आली. उशिरा आली म्हणजे आपल्याला याच्यात काय करायचं लागणार आहे? प्लस करावं लागणार. उशिरा म्हणजे नंतर, म्हणजे 7च्या 14 मिनिट नंतर म्हणजेच किती होणार? 4, 1 आणि 7, 7 वाजून 14 मिनिटाला आली. तर कल्याणीच्या घड्याळानुसार रेल्वे कोणत्या वेळेस आली? तर कल्याणीचे घड्याळ किती काय मिनिट पुढे आहे? 6 मिनिट पुढे आहे. 6 मिनिट पुढे आहे. मग 6 मिनिट पुढे आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल? +6 करावं लागेल. 10 0 हाच्याला 1 हे 2 म्हणजे 7 वाजून 20 मिनिटाला ते काय असायला पाहिजे? कल्याणीच्या घड्याळानुसार ती रेल्वे आली पाहिजे. पर्याय क्रमांक किती येते मित्रांनो? 3 येते. बघा पुन्हा एकदा सांगतो. 7 वाजता येणारी कल्याणीची घड्याळ 6 मिनिट पुढे आहे आणि जी रेल्वे सकाळी 7 वाजता येणार होती, आता 7 वाजता येणार होती, दररोज 7ला येते, पण ती रेल्वे 14 मिनिट उशीर आली म्हणजे ते 7 वाजून 14 मिनिटाला आली रेल्वे. हे आहे रेल्वे येण्याचा टाइम, हे आहे रेल्वे आली. बरोबर हे आहे रेल्वेचा वेळ रोज येण्याचा. बरोबर रेल्वे आली कधी? 7:14ला. पण कल्याणीची घड्याळ 6 मिनिट पुढे आहे म्हणजे हे प्रत्यक्षात घड्याळात किती वाजले असते? 7:14, पण ते 6 मिनिट पुढे असल्यामुळं त्या कल्याणीच्या घड्याळामध्ये वेळ असेल 7:20. हे असेल कल्याणीच्या घड्याळातील वेळ, घड्याळातील वेळ. जमते? ओके. चला प्रश्न क्रमांक 68. 2:45 वाजता घड्याळातील काट्याची स्थिती कशी असणार? पर्याय 1, 2, 3, 4. पहा बरं 2:45 वाजता घड्याळातील काट्याची स्थिती कशी असणार? एकदम सोपा प्रश्न आहे पण परीक्षेला आलेला आहे. पावणे 3 वाजता घड्याळातील काट्याची स्थिती कशी असणार? बघा 2:45 म्हणजे काय? तर बघा हे घड्याळ असणार अशी, हे आहे 12, हे आहे 6, हे आहे 3, हे आहे 9. या ठिकाणी असतो अंक 1, अंक 2, अंक 4, अंक 5, अंक 6, अंक 7, अंक 10, अंक 11. आता बघा 2:45 म्हणजे 3ला 15 मिनिट कमी किंवा 2 वाजून 45 मिनिट ही वेळ असायला पाहिजे. 2:45 म्हणजे 3ला 15 मिनिट कमी किंवा 2 वाजून 45 मिनिट. मग आता 45 मिनिट म्हणजे मिनिट काटा म्हणजे मिका कुठं असायला पाहिजे? तर 9 वर. आणि तास काटा कुठं असायला पाहिजे? तर 3च्या जवळ आहे ना, हे असायला पाहिजे तास काटा. बरोबर तर तास काटा 2 व 3च्या मधोमध व मिनिट काटा 9 वर. मिनिट काटा 9 वर, तास काटा 3 व 2च्या मधोमध आहे.
तास काटा 3 वर, तास काटा 3 वर होईल का? नाही. तास काटा 3 च्या जवळ, तास काटा 3 वर होईल का? नाही. तास काटा 3 च्या जवळ व मिनिट काटा 9 वर, हो असं शक्य आहे. तास काटा 9 वर व मिनिट काटा 3 वर, तास काटा 9 वर, तास काटा 9 वर व मिनिट काटा 3 वर, असं नाही होणार. आणि तास काटा 2 व 3 च्या मधोमध, नाही असं नाही होणार. तास काटा 3 व 2 च्या मधोमध कधी येणार? ज्यावेळेस काय असणार? 2:30 वाजले, 3:30 वाजले, 4:30 वाजले, 5:30 वाजले, ज्यावेळेस असे वाजतील, साडे माडी माडे, त्यावेळेस मिनिट तास काटा 2 काट्याच्या बरोबर दरम्यान असतो. पण इथं 2:45 म्हणायला म्हणजे मिनिट काटा तर 9 वर राहणार. मिनिट काटा 9 वर, मिनिट काटा 9 वर, मिनिट काटा 9 वर, मिनिट काटा 9 वर, तास काटा 3 वर, बरोबर. तर मिनिट काटा जे आहे ते संपूर्ण 9 वर असायला पाहिजे. म्हणजे मिनिट काटा प्रत्येक वेळेस 9 वर असायला पाहिजे. पण तास काटा 2 व 3 च्या मधोमध असं होणार नाही. तर तास काटा 3 वर असं तर होणारच नाही, कारण 3च वाजतील. तास काटा 3 च्या जवळ, हो तास काटा 3 च्या जवळ असायला पाहिजे. तर तास काटा 3 च्या जवळ आणि मिनिट काटा हे 9 वर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक किती येते? तिसरा. चला प्रश्न आता बघा, इथं आपण महत्वाचे मुद्दे बघणार आहोत मित्रांनो. महत्वाचे मुद्दे काय? तर घड्याळ जे आहे, महत्वाचे मुद्दे बघा. हे मुद्दे जर तुम्हाला लक्षात आले, जर तुम्हाला माहिती असेल, तरच आपण प्रश्न पुढील सोडू शकतो. म्हणजे हे अति महत्वाचे प्रश्न आहे. शॉर्टकट सांगायचं म्हणजे हे फार महत्वाचे प्रश्न आहे. घड्याळाचे वर्तुळाकार माप 360 असते. म्हणजे काय की बघा, घड्याळ आहे, हे संपूर्ण घड्याळ आहे आणि या घड्याळामध्ये काय असते मित्रांनो, की समजा एखादा काटा 12 वर आहे आणि तो फिरून पुन्हा 12 वर आला, तर तो किती मापात फिरणार? 360 अंश मापात फिरते. चला समजलं का? सांगा. हे घड्याळ 360 अंश माप, लगतच्या 2 अंकामध्ये 30 अंशाचा कोन असतो. म्हणजे आता हे घड्याळ आहे, आता या ठिकाणी अंक आहे 12 आणि अंक आहे 1. तर या ठिकाणी बघा अंक 6 येणार, अंक 3 येणार, अंक 9 येणार. ओके. आता या ठिकाणी काय होते बघा, बघा ही 1 आहे, हे 3 आहे आणि हे 6 आहे. तर संपूर्ण घड्याळ किती मापाचं असते? 360. मग आता मला सांगा, 360 जर असेल तर याच्यामध्ये अंक किती आहे? 12. म्हणून याला 12 ने भागला तर 12 त्रिक किती? 36, 0. तर लगतच्या 2 काट्यात किती अंशाचा कोन असते? लगतच्या 2 अंकात 30 अंशाचा कोन असतो. म्हणजे 12, 1 याच्यात 30 अंशाचा कोन राहते. 4 व 5 हे लगतचे 2 अंक, याच्यात किती अंशाचा कोन असतो? 30 अंशाचा कोन असतो. ओके, समजलं? चला याच्यानंतरचा मुद्दा बघा महत्वाचा काय आहे. तर लगतच्या 2 मिनिट खुणामध्ये 6 अंशाचा कोन असतो. आता मिनिट खुणा म्हणजे काय असते मित्रांनो? बघा हे 12 अंक आहे आणि हे 1 अंक आहे. तर याच्यामध्ये मला सांगा, 12 व 1 च्या दरम्यान किती मिनिट खुणा राहतात? तर 4 राहतात. दरम्यान 4 राहतात. 12 च्या नंतर किती मिनिट खुणा राहतात? 1 पर्यंत 5 मिनिट खुणा राहतात. ओके. आता मला सांगा, ह्या 2 अंकामध्ये किती अंशाचा कोन होता? 30 अंशाचा कोन होता. मग आपण इथे घेतलं 30 आणि याच्यानंतर किती मिनिट खुणा राहतात? 5. तर 5 6 30. तर 2 मिनिट खुणामध्ये किती अंशाचा कोन राहणार? 6 अंशाचा कोन राहतो. हे लक्षात घ्या. हे आयएमपी मुद्दा आहे. घड्याळात वर्तुळाकार माप 360 अंशाचा राहते. घड्यातला कोणताही काटा, घड्याळामध्ये 3 काटे राहतात, मिनिट काटा, तास काटा, सेकंद काटा. कोणताही काटा एखाद्या अंकापासून किंवा एखाद्या बिंदूपासून सुरू केला आणि पुन्हा एक वेळा मारून पुन्हा त्याच बिंदूला आला, तर त्या बिंदूवर आला म्हणजे तो 360 अंश मापात फिरणार. आणि जर 2 अंक आपण बघितलं तर 2 अंकामध्ये जवळच्या 2 अंक जवळचे पाहिजे, तर त्याच्यात 30 अंशाचा कोन राहतो. लगतच्या 2 मिनिट खुणामध्ये किती अंशाचा कोन राहतो? 6 अंशाचा कोन राहतो. किंवा घड्याळ हे 360 अंश मापाचं टोटल असते. मग आपण जर समजा मित्रांनो 360 ला प्रत्येक 2 मिनिट खुणा आपल्याला एकूण मिनिट खुणा किती राहतात घड्याळामध्ये? हे छोटे छोटे मिनिट खुणा किती मिनिट राहतात? 60 मिनिट. मग हे 60 न त्याला भागला, 0 कटला, तर किती येणार? 6 1 6 6 6 36. 6 अंश मापाचा म्हणजे 2 मिनिट खुणामध्ये किती अंश मापाचं कोन राहते? 6 अंश. आता दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, मिनिट काटा जेवढे, दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की लगतच्या 2 अंकामध्ये जर 30 अंशाचा कोन असेल, तर गुरुजी मला सांगा, समजा 1 तासभरचा कालावधी झाला. समजा हे 12 अंक आहे, हे 6 आहे, त्याच्यानंतर हे तुमचा 1 अंक आहे. आता मला सांगा, तास काटा समजा या ठिकाणी आहे 12 वर आणि तो पुन्हा फिरून इथं जर गेला तर 1 तासात तो कुठं जाणार? 1 वर जाणार. म्हणजे मिनिट तास काटा जे आहे, तास काटा ते
काय करणार, एका तासात पुढील अंकावर जाते, पुढील एका तासात 1 वरून 2 वर जाईल. आता 2 वर काटा जर असेल तर एका तासात तो 2 वरून 3 वर जाईल. 2 वरून पुढे जाणार, समजा 2 वाजले तर 2 वाजले म्हणजे बघा 2 वाजले म्हणजे तास काटा इथं असेल तर मग पुन्हा 1 तासानं तो तास काटा इथं येणार. म्हणजे एका तासात तास काटा हे एका अंकावरून दुसऱ्या अंकावर जातो, म्हणजे तो एका अंकावरून दुसऱ्या अंकावर जातो म्हणजे तो एका तासात किती अंशात फिरणार, 30 अंशात फिरणार. तास काटा एका तासात 30 अंशात फिरते. चला समजते का हे मुद्दा? ओके. चला आता मिनिट काटा जेवढे मिनिट पुढे सरकतो त्याच्या निम्मे अंशात तास काटा पुढे सरकतो. आता हेच अर्थ काय होतो बघा, की समजा हे घड्याळ आहे, या ठिकाणी आहे 12, हे 6, हे 9, सॉरी हे 3 आणि हे आहे तुमचं 9, बरोबर. आता मला सांगा की समजा हे आहे मिनिट काटा आणि हे छोटा जे आहे हे आहे तास काटा, एकावर एक आहे. सध्या मिनिट काटा काय केला, असा फिरून इकडे आला, बरोबर. तर तास काटा काय करणार मित्रांनो, हे तास काटा जाणार 1 वर, बरोबर की. म्हणजे मिनिट काटा एका तासात, मिनिट काटा एका तासात किती मिनिट फिरणार, मिनिट काटा म्हणजे मिका एक तासात किती मिनिट फिरणार, 60 मिनिट, बरोबर. मिनिट काटा एका तासात 60 मिनिट फिरणार, पण तास काटा एका तासात 5 मिनिट फिरते. किती मिनिट फिरते, 5, कारण तो एका तासभरामध्ये 5 मिनिट समोर जाणार, 5 मिनिट काय जाणार, समोर जाणार. म्हणजे मिनिट काटा जे आहे 60 मिनिटात जर फिरला तर तास काटा हे 6 मिनिटात फिरते. म्हणजे याला जर 6 अंशानं गुणलं तर 6 पंचे किती येणार, 30 अंश. कारण मिनिट काटा 1 तासभरात 60 मिनिट फिरेल तर तास काटा हे समजा 12 वरून 1 वर, दोन्ही काटे 12 वर आहे आणि निघले फिरायला. तर मिनिट काटा जर 1 तासभर असा 60 मिनिट जर फिरला तर तास काटा जो आहे तो 12 वरून 1 वर जाणार. म्हणजे मिनिट काटा जेवढे मिनिट पुढे सरकतो त्याच्या निम्म्या अंशात तास काटा पुढे सरकतो. म्हणजे काय, मिनिट काटा 60 मिनिटात फिरला तर 60 मिनिटाचं अर्ध किती होते, 30 अंशात तास काटा पुढे सरकतो. समजते का नाही सांगा. बघा पुढे तुम्हाला एक सांगतो आता, हे बघा हे असं आहे घड्याळ, हे 12 आहे, हे 6 आहे, हे 3 आहे, हे 9 आहे, हा 1 अंक, 2 अंक, 4 अंक, 5 अंक, 7 अंक, 8 अंक, 10 अंक आणि 11 अंक. ओके. आता बघा, आता हे दोन्ही काटे समजा या ठिकाणी आहे, तास काटा आणि मिनिट काटा. ओके. आता हे मिनिट काटा जर आहे, समजा मिनिट काटा लांबवाला असतो, असा फिरून इथं आला, कोण, मिनिट काटा. ओके. तर तास काटा कुठे जाणार सांगा बरं, अर्धा घंटा झाला, अर्धा तास, तर तास काटा काय करणार, तास काटा काय करणार, 12 आणि 1च्या बरोबर मध्ये राहणार. तास काटा 12 आणि 1च्या मध्ये राहणार. मग मला सांगा 12 आणि 1च्या मध्ये जर असेल तर मग तास काटा 12 व 1च्या दरम्यान आहे, तर दोघांमध्ये किती अंशाचा कोण राहते, 30. मग तो बरोबर मध्ये असेल तर तो किती अंशात फिरणार, 15 अंशात. तर तास काटा किती अंशात फिरणार, 15 अंशात. तर मिनिट काटा किती मिनिटात फिरला, मिनिट काटा 12 पासून 6 पर्यंत फिरला म्हणजे तो 30 मिनिटात फिरला, 30 मिनिटात फिरला. मग आता मला सांगा आपला मुद्दा काय आहे, की मिनिट काटा जेवढे मिनिट पुढे सरकतो, मिनिट काटा 30 मिनिट पुढे सरकला तर त्याच्या अर्ध्या अंशामध्ये म्हणजेच 15 अंशामध्ये तास काटा पुढे सरकते. मिनिट काटा 60 मिनिट पुढे सरकला तर 60चा अर्ध 30 अंशात तास काटा पुढे सरकते. मिनिट काटा 16 मिनिट जर पुढे सरकला तर 16चा अर्ध 8 अंशामध्ये तास काटा पुढे सरकते. ओके. समजलं का सांगा. तर हाच मी तुम्हाला मुद्दा समजून सांगत होतो या ठिकाणी. ओके. प्रत्येक तासात मिनिटाची सुई तासाच्या सुईहून 55 मिनिटाचे जास्ती अंतर कापते. आता हे काय मुद्दा आहे बघा, 55 मिनिटाचे जास्त अंतर कापते. म्हणजे या ठिकाणी बघा हे जे आहे 55 मिनिटाचे अंतर जास्त कापते म्हणजे काय असते मित्रांनो, तर आता दोन्ही काटे आहे 12 वर, बरोबर. मिनिट काटा असा फिरून पुन्हा 12 वर आला तर तास काटा मात्र हे कुठे जाते, 1 वर. तास काटा जाते 1 वर आणि मिनिट काटा 12 पासून पुन्हा दोन्ही काटे 12 वर आहे, 12 वाजले. मिनिट काटा फिरून पुन्हा 12 वर आला तर तास काटा काय 12 वर थांबणार. ते काय असं म्हणते का तू ये मी थांबतो, नाही. तास काटा काय करणार, समोर जाणार 1 वर. म्हणजे आता या दोघांमध्ये 5 मिनिटाचं अंतर बनून गेलं.
पण हे जे मिनिट काटा आणि तास काटा आहे, तर मिनिट काटा 12 तास काटा 1 वर गेला. दोन्ही काटे 12 पासून सुरुवात केले, 1 तासानंतर मिनिट काटा 12 आला, पण तास काटा 1 वर गेला, म्हणजे मिनिट काटा त्याच्यापेक्षा जास्त वेगाने पळते. आणि तो किती मिनिट जागा असेल तर बघा, हे 5 जर जागा सोडल्या तर बाकी 60 जागा होत्या. 5 जागा जर सोडल्या तर बघा, आता सध्या अंतर 5 जागेचं आहे, तर मग 55 मिनिट जागा काय असणार, मिनिट काटा त्याच्या समोर असणार. हे मुद्दा या ठिकाणी होता. त्याच्यानंतर 1 मिनिटात मिनिट काटा 6 अंशाने पुढे जातो, तर तास काटा अर्ध्या अंशाने पुढे जातो. आता 1 मिनिटामध्ये मिनिट काटा काय होतं बघा, समजा मिनिट काटा आहे, 1 मिनिट पुढे सरकला, म्हणजे 2 मिनिट कोणामध्ये 6 अंशाचं कोण राहते, तर 6 1 6 अंशात पुढे सरकणार. पण मला सांगा, मिनिट काटा 1 मिनिट जर पुढे सरकला, तर मिनिट काटा जेवढे मिनिट पुढे सरकतो, मिनिट काटा जेवढे पुढे सरकतो त्याच्या अर्ध्या अंशात तास काटा पुढे सरकतो. मिनिट काटा 1 सरकला मिनिट, तर त्याचा अर्ध किती होणार, अर्धा अंश. मिनिट काटा 1 मिनिट पुढे सरकला, तर मिनिट काटा जेवढे मिनिट पुढे सरकतो त्याच्या अर्ध निम्म अंशात तास काटा पुढे सरकतो. आणि मिनिट काटा 1 मिनिट पुढे सरकला म्हणजे तो किती अंशातून पुढे सरकतो, 6 अंशातून. ओके, हे पण मुद्दा आपण सांगितलेला आहे. चला, यानंतर बघा, अंशात्मक कोन जे आहे, मी तुम्हाला सूत्र पण सांगतो आणि दुसरं पण सांगतो. चला, आता बघा, अंशात्मक कोनचा मुद्दा काय असते मित्रांनो, तर तास अंशात्मक कोन म्हणजे काय असते की बाबा, 2 काटे आहे, समजा अशा परिस्थितीत आहे, समजा की हे आहे 12, हे आहे 3, हे आहे 6, हे आहे 9. आता हे जे आहे, तर हे काटा येत आहे, हे काटा येत आहे, याच्या दरम्यान कोन कितीचा, बरोबर. तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, दरम्यान कोन कितीचा. तर 2 काट्याच्या दरम्यानचा अंशात्मक कोन काढताना हे सूत्र वापरायचं, तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट. याला थोडक्यात आपण असे लिहू शकतो, तास म्हणजे h गुणिला 30 वजा 11/2 गुणिला m म्हणजे काय, मिनिट. तर हे झालं सूत्र, पण मी बगर सूत्राचं पण सांगतो काय करायचं ते. ओके, हे सूत्र फक्त लक्षात घ्या. आणि या ठिकाणी बघा, याचा गुणाकार केला आणि याची वजाबाकी जर 180 पेक्षा जास्त असेल तर ते पुन्हा 360 मधून तुम्हाला काय करायचं आहे, वजा करायचं आहे. ऋण उत्तर विचारात घेऊ नये. ऋण उत्तर विचारात घेऊ नये म्हणजे कधी कधी काय होते की समजा इकडला गुणाकार केला आणि हे गुणाकार केला की इकडलं उत्तर मोठं येते, इकडलं उत्तर लहान येते, त्यावेळेस धन उत्तर मिळणार. पण इकडलं उत्तर मोठं आलं 30 ला गुणल्यानंतर आणि इकडलं उत्तर 11.5 मिनिटानं गुणल्यानंतर कमी आलं, तर मोठ्यातून कमी प्लस भेटणार. पण इकडं मोठं आलं आणि इकडं लहान आलं तर आपल्याला धन भेटतो. पण इकडे जर लहान आलं आणि इकडे जर मोठा आला तर मग उत्तर ऋण भेटते. असं ऋण उत्तर विचारात घ्यायचं नाही. दोन्ही काटे एकमेकावर असल्यास 0 अंशाचा कोन असतो. बघा, दोन्ही काटे एकमेकावर आहे तर 0 अंशाचा कोन होतो, तर 0 मिनिटाचा फरक त्यामध्ये असतो. म्हणजे मिनिट किती फरक असेल, 0. त्याच्यानंतर बघा, जर दोन्ही काट्यात 15 मिनिटाचा फरक असेल, समजा हे 12 आणि 3 आहे, तर हे मिनिट काटा या ठिकाणी आहे आणि तास काटा या ठिकाणी आहे. तर बघा, 1 2 15 मिनिटाचं अंतर होणार, 5 10 15, त्यावेळेस त्याच्यात 90 अंशाचा कोन तयार होते. किती, 90. म्हणजे जर दोन्ही काटात 15 मिनिटाचा फरक असेल तर 90 अंशाचा कोन होते. आणि डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे बघा, याला जर 6 ने गुणलं, 15 सकी 90, कारण 2 मिनिट खुणात 6 अंशाचा कोन राहतो, तर 2 मिनिट खुणात 6 अंशाचा कोन राहतो, 15 सकी किती येते, 90 अंशाचा कोन. आणि दोन्ही काटे परस्पर विरुद्ध बाजूला असेल तर त्यात 180 अंशाचा कोन होतो. त्याच्यात 30 मिनिटाचं अंतर असायला पाहिजे. कसं, तर 30 मिनिटाचा जर अंतर असेल तर 1 मिनिट खुणात 6 अंशाचा कोन, 2 मिनिट खुणात 6 अंशाचा कोन, तर 30 मिनिट म्हणजे किती होणार, 180 अंश. आणि 180 अंशाचं कोन जर पाहिजे असेल तर 2 काट्यामध्ये 30 मिनिटाचा फरक पाहिजे. आणि 180 अंश यालाच आपण सरळ कोन असे म्हणतो. काय म्हणतो याला आपण, सरळ कोन असे म्हणतो. सरळ कोन असे म्हणतो. काय म्हणतो, सरळ कोन. आणि काटकोन म्हणजे काय असते, 90 अंशाचा कोन म्हणजे याला आपण काटकोन असे म्हणतो. आता लक्षात घ्या, हे जर नियम तुम्हाला लक्षात आले नसेल तर गुरुजी हे नियम आपण पुन्हा प्रश्न घेताना मी अजून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगेल. तर गुरुजी या ठिकाणी बघा काय असते, तर नियम जे आहे, नियम जर तुम्हाला व्यवस्थित समजले नसेल तर प्रश्न घेताना पण मी एक एक नियम हळूवार पद्धतीने सांगतो. नियम आपण थोडेसे फास्ट घेतलेले आहे, नियम थोडे मोठे होते त्याच्यामुळं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की हे जर नियम आपल्याला माहित असेल तरच आपल्याला प्रश्न सोडवायला सोपे जातात, अन्यथा प्रश्न सोडवायला सोपं जाणार नाही. कळालं का सांगा.
ओके. आणि हे जे प्रश्न मुद्दे आहे ते IMP मुद्दे आहे मित्रांनो. ओके. आणि मग हे मुद्दे जर तुम्हाला नाही कळाले तर मी पुन्हा एकदा हे मुद्दे मी तुम्हाला आठवण करून देणार. जसे जसे आपले प्रश्न समोर समोर जाईल तसे तसे पुन्हा हे मुद्दे तुम्हाला पुन्हा लक्षात घेऊ. आणि ह्यावर जे प्रश्न आहे आता मुद्द्यावर, जसं एखादी वेळ तुम्हाला दिली तर काट्यातील दोन्ही काट्यातील अंशात्मक कोण किती, या प्रकारचे प्रश्न आपण पुढील लेक्चरला बघू. आपण आता सध्या थांबू. नमस्कार.